जलगांव जिले के दो नेताओं के बीच आपसी विवाद अब पूरे राज्य में चर्चा का विषय बना हुआ है। विधायक एकनाथ खड़से और गिरीश महाजन पिछले कुछ सालों से एक दूसरे की आलोचना करने का कोई मौका नहीं छोड़ रहे हैं। इन नेताओं के बीच पिछले 2-3 दिनों से विवाद चरम पर है। अब एकनाथ खड़से ने गिरीश महाजन पर हमला बोला है। गिरीश महाजनांनी एका चॅनलला मुलाखत देत असताना अत्यंत दिशाभूल अशी माहिती माध्यमांसमोर ठेवली। त्यामध्ये त्यांनी भूखंडाच्या बाबत बरीच चर्चा केली की भोसरीचा भूखंड घेतला वगैरे। वास्तविक पाहता भूखंड माझा जो घेतलेला आहे त्या भूखंडावर आजही या क्षणाला जर उतारा काढला, तुम्ही ऑनलाईन उतारा काढू शकता, त्या उतार्यामध्ये बुकानी म्हणून जो मूळ मालक आहे त्याचं नाव आहे आणि इतर हक्कामध्ये MIDCचं नाव आहे। इतर हक्कामध्ये नाव असताना खरेदी करू नये असा कुठलाही नियम नाही। महसूल मंत्री म्हणून मला तेवढी अक्कल आहे आणि उकानेच्या हातूनच तो खरेदी केलेला आहे। त्यांनी रिसर खरेदी केला, कुठलाही त्याच्यामध्ये गैरव्यवहार नाही। 27 कोटीचं व्हॅल्युएशन आहे, सरकारचं व्हॅल्युएशन आहे। बाजारामध्ये 1000 कोटीचं असो की मग सरकारने मला सांगितलं की 27 कोटी आहे, त्याचा टॅक्स तुम्ही भरा। त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी 27 कोटीची भरली, 4 कोटी त्याला प्रत्यक्ष दिले आणि नंतरच हा प्रकार सुरू झाला। मी खरेदी केलेला नाही, माझ्या बायकोने आणि जावयाने खरेदी केला आहे। माझा 1 रुपयाचा त्याशी संबंध नाही, मी कधी गेलो नाही, कधी संबंध नाही। फक्त एक मीटिंग घेतली, या कारणासाठी मला ईडीने अडकवलं। त्याच्यामध्ये मीटिंग येणं काही गुन्हा नाही आहे, नंतर कोर्टात ते सिद्ध होईल। परंतु भूखंडाच्या संदर्भामध्ये जी दिशाभूल करणारी माहिती दिली ते अत्यंत चुकीची आहे। आता शेवटी हे आकसापोटी एकनाथ खडसेंना बदनाम करण्यासाठी त्या कालखंडामध्ये जे षडयंत्र रचलं गेलं, सारे माध्यम वगैरे वगैरे पाहिलं असेल तुम्ही, त्या माध्यमातून ते केलं गेलं आणि ते प्रमुख सूत्रधार कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला त्याचं माहिती आहे। आता आमच्या मतदारसंघाच्या बोदवडला पाणी नाही आणि मग बोदवडची नगरपालिका आमची नाही, जळगावच्या मुक्ताईनगरची नाही, हे अत्यंत दिशाभूल करणार आहे। बोदवडला पाणी नाही तर माझी जबाबदारीच नाही आहे, माझी जबाबदारी शेवटची आहे। आज तुमचा आमदार इथे आहे, तुमच्या आमदारांना तिथं पाणी दिलं नाही। मी तरी योजना आधी केली होती, त्यामुळे माझ्याच योजनेमुळे पाणी आतापर्यंत ते घेत आलेले आहे। तुमच्या आमदारानं 5 वर्ष काय केलं, मतदारसंघामध्ये काय केलं, तर 5 वर्ष तुमचाच आमदार आहे। जे तुम्ही म्हणता आहात की कोथळी ग्रामपंचायतचा सरपंच आहे, मी सांगितलं आहे की कोथळी ग्रामपंचायतच्या सरपंचाची मुलाखत घ्या आणि ते कोणाचे आहे हे त्यांच्या तोंडूनच ऐकून घ्या। जिल्हा बँकेमध्ये जिल्हा बँक मी ताब्यामध्ये आणली, माझ्यात मी म्हणता तर माझ्यामुळे आमच्या सहकार्यांमुळे ते जिल्हा बँक ताब्यात आली। त्याच्यामध्ये चेअरमन झाले। तुम्ही जसं म्हटलं बायकोशिवाय निवडून येत नाही, तसं मुलीशिवाय माझ्या निवडून येणार नव्हते। आणि म्हणून जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये जिल्हा बँक आमच्या ताब्यात होती, दूध फेडरेशन माझ्या ताब्यात होतं। दूध फेडरेशनला बायकोला हरवलं तर गद्दारी करून तुम्ही, मला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्र आमच्या जळगाव जिल्ह्याला माहिती की काय उद्योग तुम्ही केले त्या संदर्भामध्ये। मुक्ताईनगर नगरपालिका ही माझी होती, 17 पैकी 14 नगरसेवक माझे निवडून आले होते। तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून ते ताब्यामध्ये घेतलं। बोदवडची नगरपालिका माझी होती, माझ्या ताब्यामध्ये होती, तिथला एक नगरसेवक फोडून तुम्ही त्यात तुमच्या ताब्यामध्ये घेतली। फोडाफोडीचं राजकारण, पैशाचं आमिष या माध्यमातून ह्या संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये विधान